गिरीश का सुनेगा गाना गिरीश का सुना गिरीश का दिया गिरीश का सुनेगा गाना गिरीश का सुना गिरीश का दिया तुम्ही जी आत्ता प्रेममध्ये रील पाहिली ती इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललेलं आहे सॉन्ग आणि त्याच्यावरती हा जो आपण व्हिडिओ आहे तो क्रिएट केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि तुम्ही पण अशा प्रकारे तुमच्या स्वतःची रील क्रिएट करू शकता कॅप्कटमधून. आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी सिम्पली ते कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की ते आपण कॅपकट ओपन केले. कॅपकट ओपन केल्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो इथे फोटो असेल जो आपण तुम्ही रील क्रिएट करणार आहे तो फोटो इथून ॲड करायचा. म्हणजे त्या फोटोवरती रील क्रिएट करायची तो फोटो इथून ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर खाली इथे रेशोज ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. 9.16 इथून रेशो 2 नंबरला तो इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. आणि ह्याच फोटोवरती क्लिक करून 2 बटने हा फोटो सेट करून घ्यायचा इथून एकदा परफेक्टमध्ये. इथून हा फोटो आपण सेट केल्यानंतर खाली इथं मग सिम्पली ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि बीट मावडी दिला आहे तर तुम्हाला इथून ॲड करायचा आहे. तर हा बीट मावडी तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आणि खाली थोडं ते स्क्रोल करायचं. तर एक्स्ट्रा कोडच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ असेल ना जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायचे अशा ठीक आहे. इथपर्यंत नेऊया आपण. नेल्यानंतर आता सिम्पली काय करायचं हा जो बीट मावडा आहे ना त्यामध्ये आपण बीट दिलेले आहेत. तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा आहे. तर इथून बघू शकाल पहिली बीट आपली इथे चेंज होते. तर ह्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पुढची बीट आपली इथं चेंज होते तर स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची बीट आपली इथं चेंज होते ठीक आहे. ह्याच फोटोवरती क्लिक करतो आणि स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शेवटच्या बीटमध्ये तुम्हाला स्प्लिट करून घ्यायचा आहे. तर मी काय करतो इथून सर्व फोटो बीट नॉस इथून स्प्लिट करून घेतो तुम्ही पण घ्या. तर इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो मग बीट नॉस इथून स्प्लिट केल्यानंतर अशा प्रकारे ना तुमच्या फोटोचे वेगवेगळे भाग होऊन जातील. हे भाग झाल्यानंतर यामध्ये सिम्पली आपल्या इथून इफेक्ट ॲड करून घ्यायचे. तर मी आता तुम्हाला इफेक्ट सांगेल त्याचे नाव सुद्धा तुम्हाला सर्व वरती मिळून जातील. कोणत्या ऑप्शनमध्ये कुठे मिळतात सर्व आपण सांगितलेलं आहे. फक्त तो इफेक्ट बघायचा आणि तुम्हाला इथून सिलेक्ट करत चालायचं आहे ठीक आहे. एक इफेक्ट सांगितलं की एक इफेक्ट तुम्ही पण सिलेक्ट करून घ्या म्हणजे सोपं पडेल तुम्हाला पण इफेक्ट ॲड करायला. तर सिम्पली आपला हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे 2 नंबरला त्यावरती क्लिक करू येते कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट जाईल प्लॅन नंबर 1चा तो इथून सिलेक्ट करायचा. आता आपल्या त्याच्या पुढचे फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच प्लॅन नंबर 2चा तो एक सिलेक्ट करून घ्यायचा अशा प्रकारे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे ना त्या फोटो सिम्पली ना कॉम्बोमधलाच डिस्टोर आपल्याला राईटचा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे ना त्या फोटोला सिम्पली प्लॅन नंबर 1चे तुम्ही इफेक्ट सिलेक्ट करायचा कॉम्बोमधला. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो कॉम्बोमधलाच प्लॅन नंबर 2चे तुम्ही एक सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे ना त्या फोटो सिम्पली पुन्हा आपल्या कॉम्बोमधलाच डिस्टोर राईटचं ते एक सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला डिस्टोर लेफ्टचं ते एक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे ना आता त्या फोटोला सिम्पली कॉम्बोमधला झूम 1चा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच पॉपिंग कॅन्डीचा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा ते एक सिलेक्ट करून घ्यायचा अशा प्रकारे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला नाही इनमधला ऊसचा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच क्रॉस सेकचा तो एक सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच अनफोल्ड जो इफेक्ट असेल त्या सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला सेक्स स्लाईड हा जो इफेक्ट असेल त्या सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच पेंडिंगचा जो इफेक्ट असेल त्या सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला बाउन्सी रचचा जो इफेक्ट असेल त्या सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली ना कॉम्बोमधलाच वेव्ह अँड स्लाईडचा जो इफेक्ट असेल त्या सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्लाईड अँड वेव्हचा जो इफेक्ट असेल त्या सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट असेल त्या सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला
स्लिप अँड स्लाईड 2चा जो इफेक्ट असेल त्याला स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 1चं इथं एक स्लाईड करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोड आहे त्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला डिस्टोर आहे ना लिपचं तिने एक स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधलाच आपल्या झूम 1चा जो इफेक्ट असेल त्याचा स्लाईड करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोड आहे त्या पुढं सिम्पली कॉम्बोमधलाच पॉपिंग कॅन्डीचं तिने एक स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व फोटोला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली आपल्या आता पहिल्यांदा यायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर येतं मग खाली इफेक्ट ऑप्शन आहे ना त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून हे तुम्हाला रेट्रोच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल फ्लॅशिंगचा. इथं स्लाईड करा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या जे पिक्चर तसं पहिल्या फोटोपासून सिम्पली हा जो आपला आहे ना 5 सेकंदाच्या मागचा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना तिसरा फोटो आहे तिथे यायचा आणि इथं मग खाली बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे. आता बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून क्लोनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर मग इफेक्ट मिळून जाईल स्प्लिटचा आहे तो स्लाईड करा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या पिक्चर लेंथ असेल हे जे 3 फोटो आहेत ना ते तिन्ही फोटोला ठेवायची. आणि ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 5 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केलं ते यायचं आहे. आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्प्लिट्स ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचं आहे तो स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्याच्या पिक्चर लेंथ असेल सिम्पली 5 सेकंद तिथले जे दोन्ही फोटो असतील त्या दोन्ही फोटोला ठेवायची लेंथ. ठेवल्यानंतर ॲडजस्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करायचं आहे. फिल्टर 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 6 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला ते यायचं आहे. आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली तुम्हाला पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सेकचा तो स्लाईड करायचा आहे. स्लाईड केल्यानंतर आपल्याला काय करायचं इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल ना सिम्पली 6 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्या पुन्हा इथे यायचं आहे. येत आल्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ एडिटवरती क्लिक करून डेकोरच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. आणि यामध्ये हा जो बटरफ्लायचा इफेक्ट आहे तो स्लाईड करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ 6 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं आहे हा जो आपला फोटो आहे ना इथे तुम्ही बघू शकाल की 7 सेकंद आहे तिथला फोटो त्याच्यात थोडं पुढे यायचं आहे. आणि बॉडी इफेक्टचं व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून स्पीडच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल झूम स्पीडचा आहे तो स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 7 आणि 8 सेकंद आहे तिथले जे दोन्ही फोटो असतील त्या दोन्ही फोटोला इफेक्टची लेंथ ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो 9 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला ते यायचं. आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून पुन्हा स्प्लिटच्याच ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचं आहे तो स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली हा जो आपला 9 सेकंदाचा आणि 10 सेकंद तिथले जे दोन्ही फोटो असतील त्या दोन्ही फोटोला ह्याच्यापेक्षा लेंथ असेल ती ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करून व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना इथून बघू शकाल 12 सेकंद आहे तिथला फोटो आहे जे तुम्हाला स्प्लिट केला ते यायचं. आणि बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली आपल्या ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल ऑप्टिकल स्कॅनचा इथून स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना इथून बघू शकाल की 16 सेकंद आहे तिथला फोटो आहे त्याच्या 16 सेकंदाची टाईम लाईन येईल आहे ना थोडं मागे यायचं आहे. आणि पुन्हा बॉडी इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली क्लोनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. नाही क्लोनच्या नाही ह्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. ठीक आहे ह्या ऑप्शनमध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल फार्टचा इथून स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असं सिम्पली जेवढी बाय डिफॉल्ट आहे तेवढी ठेवून आपल्या इथून हा व्हिडिओ इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक्सपोर्टचं ऑप्शन दिलेलं आहे त्यावरती इथून तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल तर अशा पद्धतीने एक्सपोर्ट होऊन जाईल.